जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक सप्तदश प्रकृती पुरुष नाम श्रीराम निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळांपर जो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणे ईश्वरू सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदीश्वरू तयापासून विस्तारू विस्तारला शिवशक्ती जगदीश्वरी प्रकृती पुरुष परमेश्वरी मूळ माया गुणेश्वरी गुणक्षोभिनी क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी अंतरात्मा सर्वलक्षी शुद्ध सत्व महतत्व परीक्षी जाणता साधू ब्रह्मा विष्णू महेश्वरू नाना पिंडी जीवेश्वरू त्यास भासती प्राणी मातृ लहान थोर देह देऊळामध्ये बैसला न भजता मारितो देहाला म्हणून त्याच्या भेने तयाला भजती लोक जे वेळेसी भजन चुकले ते तेव्हा पछाडिले आवडीने भजो लागले विश्वजन जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळाची दिधले त्रैलोक्य भजो लागले येणे प्रकारे पांचा विषयांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध ऐसे न करिता सद्य रोग होती जेणे काळे नैवेद्य पावेना तेने काळे देव राहेना भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो तो कळो देईना कोणास ठाऊक होईना देवी विन अनुमानेना कोणास देव पहावया कारणे देवळे लागती पाहणे कोटी तरी देवळाच्या गुणे देव प्रगटे देवळे म्हणजे नाना शरीरे तेथे राहिजे जीवेश्वरे नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे चालती बोलती देवळे त्यामध्ये राहिजे रावळे जितुकी देवळे तितुके सकळे कळली पाहिजे मत्स्य कुर्म वराह देवळे भूगोळ धरिला सर्व काळे विक्राळे निर्मळे कित्येक देवळी सौख्य पाहे भरिते अवघे सिंधू आहे परिते सर्व काळ न राहे अशाश्वताचा मस्तकमणी जयाची येवडी करणी दिसेना तरी काय झाले धणी तयासीच म्हणावे उद्योन्मुख होता अभेद विमुख होता उदंड खेद ऐसा अधोर्श्व संवाद होत जातो सकळांचे मूळ दिसेना भव्य भारी आणि भासेना निमिषे एक वसेना एके ठाई ऐसा अगाध परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जाणाशी संसारा आली याचे सार्थक जेथे नित्य नित्या विवेक इहलोक आणि परलोक दोन्ही साधिले मनन सकलील लोकांपासी अखंड देव अहर्निशी पाहता त्यांच्या पूर्वसंचिताशी जोडा नाही अखंड योग म्हणून योगी योग नाही तो वियोगी वियोगी तोही योगी योग बळे भल्यांची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकांसी पोहणार असता बुडतयासी बुडोने दावे स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा पिंड ब्रह्मांडाचा निवाडा प्रचित पाहे ऐसा थोडा भूमंडळी वेदांतीचे पंचीकरण अखंड तयाचे विवरण महावाक्य अंतःकरण रहस्य पाहे ये पृथ्वीमध्ये विवेकी असती धन्य तयांची संगती श्रवण मात्रे पावती गती प्राणी मात्र सत्संग आणि सशास्त्र श्रवण अखंड होतसे विवरण नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वरांचे अंश धर्म स्थापनेचा हव्यास तेथेची वसे विशेष सारासार विचार तेने होय जगदुद्धार संत त्यागे निरंतर होऊन गेले इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देव बळात्कार नाम समास प्रथम श्रीराम ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे गगन अंतराळ निराकार केवळ निर्विकारी अंतची नाही ते अनंत शाश्वत आणि सदोदित असंत नव्हे ते संत सर्व काळ परब्रह्म ते अविनाश जैसे आकाश अवकाश न तुटे न फुटे सावकाश जैसे तैसे तेथे ज्ञान ना अज्ञान तेथे स्मरण ना विस्मरण तेथे अखंड निर्गुण निरावलंबी जेथे चंद्र सूर्य ना पावक नवे काळोखे ना प्रकाशक उपाधी वेगळे एक निरोपाधी ब्रह्म निश्चळी स्मरण चेतले त्यास चैतन्य ऐसे कल्पिले गुण समानत्वे झाले गुणसाम्य ऐसे गगनी आली अभ्रछाया तैसी जाणीचे मूळ माया उद्धव आणि विलया वेळ नाही निर्गुणी गुण विकारू तोची षडगुणेश्वरू अर्धनारी नटेश्वरू तयास म्हणजे आदिशक्ती शिवशक्ती मुळे आहे सर्व शक्ती तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या तेथून पुढे शुद्ध सत्व रजतमाचे गुणत्व तयास पाहिजे महतत्व गुणक्षोभिनी मुळे असेची ना व्यक्ती तये कैची शिवशक्ती असे म्हणाल तरी चित्ती सावधान असावे ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड अधोर्ध्व पाहता निवाड कळो येतो बीज फोडून आणले मना तेथे फळ तो दिसेना वाढत पुढे नाना फळे येती फळ फोडिता बीज दिसे बीज फोडिता फळ नसे तैसा विचार असे पिंड ब्रह्मांडी नरनारी दोन्ही भेद पिंडी दिसती प्रसिद्ध मुळी नसता विशद होतील कैसी नाना बीजरूप कल्पना तीत काय एक असेना सूक्ष्म म्हणून भासेना एकाएकी स्थूळाचे मूळ ते वासना आधी दिसेना स्थूळा वेगळे अनुमानेना सकळ काही
कल्पनेची सृष्टी केली, ऐसी वेदशास्त्रे बोलिली, दिसेना मनोन मिथ्या केली न पाहिजेत की. पडदा एका जन्माचा, तेथे विचार कळे कैचा, परंतु गुढत्व हा नेमाचा ठावा आहे. नाना पुरुषांचे जीव, नाना स्त्रियांचे जीव, एकची परी देह स्वभाव वेगळाले. नवरीस नवरी न लगे, ऐसा भेद दिसो लागे, पिंडावरून उमगे ब्रह्मांड बीज. नवरीचे म्हण नवऱ्यावरी, नवऱ्याचे म्हण नवरीवरी, ऐसी वासनेची परी मुळीहून पहावी. वासना मुळीची अभेद, देह संबंधी झाला भेद, तुटता देहाचा संबंध भेद गेला. नरनारीचे बीज कारण, शिवशक्तीमध्ये जाण, देह धरिता प्रमाण कळू आले. नाना प्रीतीच्या वासना, एकाचे एकास कळेना, तीक्ष्ण दृष्टीने अनुमाना काहीसे येते. बाळकास वाढवी जनने, हे तो नवे पुरुषाचेनी, उपाधी वाढे जयेचीनी, ते हे वनिता. वीट नाही कंटाळा नाही, आलस्य नाही त्रास नाही, इतुकी माया कोठेची नाही माते वेगळे. नाना उपाधी वाढवू जाणे, नाना मायेने गोवू जाणे, नाना प्रीती लावू जाणे, नाना प्रपंचाची. पुरुषास स्त्रीचा विश्वास, स्त्रीस पुरुषाचा संतोष, परस्पर वासनेस बांधून टाकिले. ईश्वरे मोठे सूत्र केले, मनुष्य मात्र गुंतवून राहिले, लोभाचे गुंडाळे केले, उगवेना ऐसे. ऐसी परस्परे आवडी, स्त्री पुरुषांची महागोडी, हे मुळीहून चालिली धोकडी, विवेक पहावी. मुळी सूक्ष्म निर्माण झाले, पुढे स्पष्ट दिसून आले, उत्पत्तीचे कार्य चाले उभयंता करिता. मुळी शिवशक्ती खरे, पुढे झाली वधूवरे, 84 लक्ष विस्तारे विस्तारली जे. येथे शिवशक्तीचे रूप केले, श्रोती मनास पाहिजे आणले, विवर लियानविन बोलिले ते व्यर्थ जाणावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे शिवशक्ती निरूपण नाम समास द्वितीय. श्रीराम. थांबा थांबा ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. श्रवणामध्ये सार श्रवण, तेही अध्यात्म निरूपण, सूचित करून अंतःकरण ग्रंथामध्ये विवरावे. श्रवण मननाचा विचार, निजध्यासे साक्षात्कार, रोकडा मोक्षाचा उदार बोलोची नाही. नाना रत्ने परीक्षिता, अथवा वजने करिता, उत्तम सोने पुटी घालिता सावधान असावे. नाना नाणी मोजून घेणे, नाना परीक्षा करणे, विवेकी मनुष्यासी बोलणे सावधपणे. जैसे लाखोलीचे धान्य, निवडून वेचिता होते मान्य, सगट मोजिता अमान्य देवक्षोभे. एकांती नाजूक कारभार, तेथे असावे अतितत्पर, त्याच्या कोटी गुणे विचार अध्यात्म ग्रंथी. कहाण्या कथा गोष्टी पवाड, नाना अवतार चरित्रे वाड, त्या समस्तांमध्ये जाड अध्यात्म विद्या. गत गोष्टीसी ऐकिले, तेने काय हातास आले, म्हणती पुण्य प्राप्त झाले, परिते दिसेना की. तैसे नवे अध्यात्मसार, हा प्रचितीचा विचार, कळता अनुमानाचा संहार होत जातो. मोठे मोठे येऊन गेले, आत्माकरिताच वर्तले, त्या आत्माचा महिमा बोले ऐसा कवनो. युगानुयोगे एकला एक, चालवितो तिन्ही लोक, त्या आत्म्याचा विवेक पहिलाच पहावा. प्राणी आले येथून गेले, ते तैसे तैसे वर्तले, ते वर्तणुकीचे कथन केले इच्छेसारिखे. जेथे आत्मा नाही दाट, तेथे अवघे सरसपाट, आत्म्याविन बापुडे काष्ट काय जाणे. ऐसे वरिष्ठ आत्मज्ञान, दुसरे नाही या समान, सृष्टीमध्ये विवेकी सज्जन, तेची हे जाणती. पृथ्वी आणि आपतेज, याचा पृथ्वीमध्ये समज, अंतरात्मा तत्व बीज, ते वेगळेची राहिले. वायोपासून पहिलीकडे, जो कोणी विवेकी पवाडे, जवळीचा आत्मा सापडे तया पुरुषासी. वायो आकाश गुणमाया, प्रकृती पुरुष मूळमाया, सूक्ष्म रूपे प्रचित येया कठीण आहे. माया देवीच्या धांदली, सूक्ष्मी कोण मन घाली, समजला त्याची तुटली संदेह वृत्ती. मूळ माया चौथा देह, झाला पाहिजे विदेह, देहातीत होऊन राहे धन्य तो साधू. विचारे ऊर्ध्व चढती, तयासीच ऊर्ध्व गती, एरा सकळ अधोगती पदार्थ ज्ञाने. पदार्थ चांगले दिसती, परिते सवेची नासती, अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती लोकतेने. या कारणे पदार्थ ज्ञान, नाना जिनसींचा अनुमान, सर्व सांडून निरंजन धुंडीत जावे. अष्टांग योग पिंड ज्ञान, त्याहून थोर तत्वज्ञान, त्याहून थोर आत्मज्ञान, ते पाहिजे पाहिले. मूळ मायेचे शेवटी, हरिसंकल्प मुळी उठी, उपासना योगे मिठी, तेथे घातली पाहिजे. मग त्याही पलीकडे जाणं, निखळ ब्रह्म निर्गुण, निर्मळ निश्चळ त्याची गुण गगनासारिखी. येथून तेथवरी दाटले, प्राणी मात्रांस भेटले, पदार्थ मात्रे लिगटले व्यापून आहे. त्या ऐसे नाही थोर, सूक्ष्माहून सूक्ष्म विचार, पिंड ब्रह्मांडाचा संवार होता कळे. अथवा पिंड ब्रह्मांड असता, विवेक प्रळय पाहो जाता, शाश्वत कोण हे तत्वता उमजो लागे. करुण अवघा तत्व झाडा, सारा साराचा निवाडा, सावधपणे ग्रंथ सोडा, सुखे नैव. इति श्री दासबोध गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास तृतीय.
श्रीराम बहुत जनांसी उपाये वक्तयास पुसता त्रासो नये बोलता बोलता अन्वये सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. पुढे धरिता मागे पेचला मागे धरिता पुढे उडाला ऐसा सापडताची गेला ठाई ठाई. पोहराजाची गचक्या खातो जनाचा कैसा काढू पाहतो आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. आपणची बोलीला संहार आपणची बोली जे सर्वसार दुस्तर मायेचा पार ठाकीला पाहिजे. जे जे सूक्ष्म नाव घ्यावे त्याचे रूप बिंबवून घ्यावे तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. ब्रह्म कैसे मूळ माया कैसी अष्टधा प्रकृती शिवशक्ती कैसी षडगुणेश्वराची स्थिती कैसी गुणसाम्याची. अर्धनारी नटेश्वर प्रकृती पुरुषाचा विचार गुणक्षोभिनी तदनंतर त्रिगुण कैसे. पूर्व पक्ष कोठून कोठवरी वाच्यांश लक्षांशाची परी सूक्ष्म नाना विचार करी धन्य तो साधू. नाना पल्लाळी पडेना बोलिलेची बोलावेना मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. घडी एक विमळ ब्रह्म घडी एक म्हणे सर्व ब्रह्म द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म क्षण एक. निश्चळ तोची चाले चंचळ चंचळतेची ब्रह्म केवळ नाना प्रसंगी खळखळ निवाळा नाही. चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याशी केवळ रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवेना. उगीच करी गथा गोवी तो लोकांचा कैसे उगवी नाना निश्चय नाना गोवी पडत जाते. भ्रमास म्हणे परब्रह्म परब्रह्मास म्हणे भ्रम ज्ञातेपणाचा संभ्रम बोलून दावी. घाली शास्त्रांची दडपणा प्रचिती विन निरूपणा पुसो जाता उगाच सीन अत्यंत माने. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा तो काय बोलेल बापुडा सारा साराचा निवाडा झाला पाहिजे. वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी प्रचिती विन तैसी परी ज्ञानाची झाली. जेथे नाही सारा सारा तेथे अवघा अंधकार नाना परीक्षेचा विकार राहिला तेथे. पाप पुण्य स्वर्ग नरक विवेक आणि अविवेक सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही. पावन आणि ते पतन दोन्ही मानेली तत्समान निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूप. ब्रह्मरूप झाले आगवे तेथे काय निवडावे अवघी साखरची टाकावे काय कोठे. तैसे सारा आणि असार अवघा झाला एककार तेथे बळावला अविचार विचार कैसा. वंद्य निंद एक झाले तेथे काय हाता आले उन्मत्त द्रव्ये जे भुलले ते भलतेच बोले. तैसा अज्ञान भ्रमे भुलला सर्व ब्रह्म म्हणून बैसला महापापी आणि भला एकची माने. सर्व संग परित्याग अव्वा सवा विषय भोग दोघे एकची मानिता मग काय उरले. भेद ईश्वर करून गेला त्याच्या बाचेन न वचे मोडीला मुखामध्ये घास घातला तो अपामी घालावा. ज्या इंद्रियास जो भोग तो करी यथा सांग ईश्वराचे केले जग मोडिता उरेना. अवघी भ्रांतीची भूताटकी प्रचिती विना गोष्टी लटकी वेड लागले जे बटकी ते भलतेची बोले. प्रत्यय ज्ञाता सावधान त्यांच्या ऐकावे निरूपण आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे. वेडे वाकडे जाणावे आंधळे पाऊली ओळखावे बाष्कळ बोलणे सांडावे ममन जैसे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनुमान निरसन नाम समास चतुर्थ. श्रीराम 21,600 जपा नेमून गेली ते अजपा विचार पाहता सोपा सकळ काही. मुखी नासिकी असी जे प्राणे तयास अखंड येणे जाणे याचा विचार पाहणे सूक्ष्म दृष्टी. मुळी पाहता एक स्वर त्याचा तार मंद्र घोर त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा. सारिगम पधनीस सरी मातृका सायास प्रथम स्वरे मातृकांस म्हणून पहावे. परे वाचून अर्थे आणि पश्यंती खालते स्वरांचे जन्मस्थान ते तेथून उठे. एकांती उगेच बैसावे तेथे समजून पहावे अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. एकांती मौन धरून बैसे सावध पाहता कैसे भासे सोह सोह ऐसे शब्द होती. उच्चारे विनजे शब्द ते जाणावे सहज शब्द प्रत्यय येती प्रत्यय नाद काहीच नाही. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला योगाभ्यासाचा गलबला या कारणे. एकांती मौन धरून बैसला तेथे कोण शब्द झाला सोह ऐसा भासला अंतर्यामी. धरिता तो सांडिता अखंड झाले सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तारला. देहधारक तितुका प्राणी स्वेदजन उद्विज धानिक खाणी श्वासोश्वास नसता प्राणी कैसे जीती. ऐसी अजपा सकाळांशी परंतु कळे जाणत्यांसी सहज सांडून सायासी पडोच नाही. सहज देव असतची असे सायासे देव फुटे नासे नासिवंत देवास विश्वासी ऐसा कवन. जगदंतराचे दर्शन सहजगडे अखंड ज्ञान आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. आत्मयाचे समाधान घडे तैसेची अशन सांडले फिटले समर्पण तयासीच होय. अग्निपुरुष पोटी वसती तयास अवदाने सकळ देती लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे.
सहज देव जप ज्ञाने, सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवाने मान्य कीजे. सहज समाजाया कारणे, नाना हटयोग करणे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. द्रव्य चुकते दारिद्र्य येते, तळी लक्ष्मीवरी वर्तते, प्राणी काय करील ते ठाऊके नाही. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये घातले द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपणामध्ये. लक्ष्मीमध्ये करंटा नांदे, त्यांचे दारिद्र्य अधिक सांदे, नवळ केले परमानंदे परमपुरुषे. एक पाहती एक खाती, ऐसी विवेकाची गती, प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय. अंतरी वसता नारायणे, लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अजापा निरूपण नाम समास पंचम. जय जय रघुवीर समर्थ.